गावामध्ये श्री देव कलेश्वर श्री देव नागदा मारुती यांच्या कृपा आशीर्वादानं नागदा मारुती मित्रमंडळ आणि रणधुंदार मित्रमंडळ यांचे संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय आमचे परमस्नेही परममित्र थोर उद्योजक श्रीमान रुपेशजी पावसकर आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रमंडळी यांच्या वतीनं आज मारुती नागदा मारुतीच्या समोर या भव्य व्यासपीठावर आमने सामने तिरंगी डबलवारी वादनाचा जंगी सामना आम्हा 3 बुवांमध्ये आयोजित केलेला आहे। मी स्वतः बुवा विनोद चव्हाण, गाव माझं घोडगे भरणी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्यानंतर ज्यांचं भजन बसलेलं आहे मध्यभागी बसलेले आहेत ते सन्माननीय माझे परमस्नेही परममित्र सुप्रसिद्ध भजनकार गुड्डू उर्फ विजय सावंत, वर्धे तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग आणि ते 3 नंबरला आहेत ते सन्माननीय आमचे परमस्नेही सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीमान संदीप लोकेबुवा, लिंगडा तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग या 3 बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून परमेश्वराचं भजन मनोरंजन या उदात्त हेतूने सन्माननीय रुपेशजी पावसकर आणि त्यांच्या सर्व सहकारी सन्माननीय आमचे परमस्नेही यांच्या भजनावर नितांत श्रद्धा आहे आणि भजनावर प्रेम आहे, दशावतारावर प्रेम आहे, सर्व कलांवर मनापासून जे प्रेम करतात ते या गावचे सुपुत्र सन्माननीय प्रकाशजी करलकर यांचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानतो, त्यांचे आशीर्वाद घेतो। त्याचप्रमाणे ज्याने आम्हाला ही संधी मिळण्यासाठी अथक प्रयत्न केले ते राजाजी महाडेश्वर यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो, त्यांचे आशीर्वाद घेतो। सन्माननीय संजयजी करलकर यांना सुद्धा मनपूर्वक मी धन्यवाद देतो। अनेक नामवंत भजनी बुवा, भगवत वादक या ठिकाणी आलेले आहेत, या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो। दशावतार कलाकार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, या सर्वांना मनापासून नमस्कार करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून संपूर्ण विश्वाची देवता श्री गणाराला वंदन करून श्री स्थानदेवता रंगदेवतेला वंदन करून सत्याचा वाली श्री सत्यनारायण नमस्कार करून देव ब्राह्मण प्रतिपालक राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझी गुरुमावली हजर श्री गुरुवर्य चिंतामणी बुवा पांचाळ, गुरुवर्य जीवन बळी बुवा यांच्या स्तुतीचं अभिवादन करून मायबाप रसिकांच्या आशीर्वादानं आमने सामने तिरंगी डबलवारी भजनाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। त्याचप्रमाणे असाल बुवा, दोन्ही बुवा अर्थात हात तुम्ही तर वेळ का लागतो याचं उत्तर तुमचं तुम्हाला शांत डोक्याने जर विचार केला तर मिळेल। का वेळ लागतो ते नाही मिळाला तर मग तुम्ही मला वाईट बोलशाल, वाईट बोलला तर तुमका समजाक नाही बोलला तर तुमका समजला। ओके काय डबलवारी म्हटल्यानंतर थोडीशी कळ काढू गई, नाहीतर तुम्ही म्हणतालाच काय ह्याने काहीतरी सेटिंग केलेली आहे काही लोकांचं समज। कारण डबलवारी म्हटल्यानंतर हौशे नवशे गौशे कोण हौशेने येतात, किती किलोमीटर पेट्रोल स्वतःच्या खिशातला टाकून स्वतः स्वखर्चाने डबलवारी घेणारे आहेत। आता मगाशी एक उदाहरण दिलं आमचे करलकर, प्रकाश करलकर बुवा, प्रकाश करलकर, संजय करलकर आमचे मित्रच आहे, सगळ्या भजनी बुवांना चांगला व्यासपीठ मिळून देणारे, मुंबई सारख्या ठिकाणी चांगलं व्यासपीठ मिळून लोकांना भजनी बुवांना वर घेऊन येणारे म्हणजे ह्याच्यात मार्केटमध्ये आणणारे संजयजी करलकर आमचे मित्रच आहेत। त्याचप्रमाणे बुवा प्रकाश करलकर नावाची व्यक्ती, विनोद चव्हाण या व्यक्तीची डबलवारी कुठे असू दे, कुठे जरी असली तरी ती व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठे असली तरी ती व्यक्ती स्वखर्चाने स्वतः येते बुवा। एक प्रकाश करलकर एक मोठे कलाकार आहेत, या गावचं भूषण आहे ते, एकदा जोरदार
टाळ्या वाजवा माऊली त्यांच्यासाठी एकदा जोरदार. जयवंत करमुटकर. हो हो बोरवली बोरवली बोरवली. हो होय बोरवली देवी पाडा कोकणी पाडा थैच. हा जयवंत करमुटकर माऊली धन्यवाद. आई शपथ. 51 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा आमच्या जयवंत भाऊसाठी. तुम्हाला उदंड आयुष्य मिळव. धन्यवाद भाऊ. तर आता मुद्दा काही लोकांचा समज असणार की चव्हाण बुवा काय बोलत नाही तर काय, पण बोलण्यासाठी बुवा गजर असतो. डबल बारीमध्ये बोलण्यासाठी एक गजर एक एकमेव साधन आहे. प्रबोधन, मनोरंजन आणि आध्यात्मिक गोष्टी या सगळ्या सांगण्यासाठीच तो गजर आहे. रूपाच्या अभंग अगोदर जर आपण वाईट बोललो बुवा तर संदेश काय जातो तिकडे संदेश जातो. या भजनामध्ये येणे बुवाचा काय चालवलाय हा संदेश वाईट जाऊ नये याचा उद्देश बुवा हा. म्हणून मी काय बोलत नाही. तुम्ही पण बोला नको अशी विनंती आहे. आता बोलायचाच आता हे का घाललंय हे का मगा पाहून ती खायची मधलक ना ती तो गप कशा का काहीतरी बोला. विनोद काहीतरी बोलताना तो कधी एकदा पॉइंट घावता का त्या पॉइंट वर पुरी बारी त्यांना कुटुंब पटला ना. अरे वा हो कोकणी पडत अंदाजी लोक तर हे मधले आहेत ना. कारण जो मधलो असताना वास्तविक त्यांच्यावरच भार आजचो बारीचो आजच्या बारीचो भार त्यांच्यावरच हा. कुंडुबुवा सगळा तुमका दिलेला आज बुवा इकडे बघा. आजचो भार तुमका उचलायचो हा जास्तीत जास्त. त्या बाजूक तो भार काय सांभाळीत असं वाटत नाही बोलते. आणि त्या बाजूला जे बुवा आहेत ना त्या बाजूला मी काही जरी नाही बोललो तरी ती व्यक्ती माका बोलल्याशिवाय राहणार नाही. होय 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 आपण नंतर स्पेशल बारी करूया. त्या बाजूला आमचे लोकेबुवा म्हटल्यानंतर पहाडी आवाजाचे बादशाह प्रामाणिकपणे सांगतो. पण एकच त्यांच्यातला दोष सांगतो. अहमपणा, मीपणा, माझ्या एवढं कोण नाही, माझ्या पुढे सगळे तुच्छ. कधी हसणा चेहऱ्यावर नाही, कधी निर्मळ चेहरो स्वच्छ चेहरो हसणं आनंद असू दे कधी त्यांच्या डोळ्यात नाही. हास्य कधी चेहऱ्यावर नाही. आता बघा ते बघा निसतो एखादा माणूस सिरियस असता बघा म्हणजे आता बाबा उद्याचा काय करायला ते त्या परिस्थितीत ते रागातच असतात. म्हणजे कधी चव्हाण बाब बोलते रागावर कंट्रोल असला ना तर सगळ्या मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. तसा रागावर ज्याने कंट्रोल केला तर रागामुळे काय काय झाला रावणाचा काय झाला सगळा ती कथा आता सांगतो त्याच्यासाठी खास आहे. रावण काय झालं आणि मंदोदरीचा काय झाला या सगळा विचारात किती कोरा झाली त्यांचे कधी वारसे झाले ह्या सुद्धा माहिती ह्या मधल्या त्याला विचारा काही माहित नाही. त्याचा फक्त रागावणे. पण माणूस बनवणा दिलदार व्यक्ती दिलदार मनाचा माणूस मनात स्वच्छ पोटात अजिबात काळा नाही ती व्यक्ती बुवा म्हणजे आमचे संदीप लोकेबुवा. पोटात काळा नाही असा का तोंडावर रोग बायतो. एकदा लोकेबुवांसाठी टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. हा तोंडांच्या असतात ना मनात एक काही अजिबात नाही. हा ह्याचा भरोसा नाही बरोबर हो कधी तो लिहून घ्या आम्ही पेटावर खोलीत सांगता येत नाही. म्हणून बुवा दोन्ही बुवांना तुम्हाला शुभेच्छा देतो. देव दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांचं देवा कल्याण कर. आणि या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो. डबलवारीच्या मातून आम्ही तिन्ही बुवा सांगत असतो प्रबोधनातून सांगत असतो आई वडिलांची सेवा करा. भक्त पुंडलिकाने तेच केलं. प्रत्यक्ष पांडुरंगाला विठ्यावर उभा केला. 28 युगाच्या विठ्यावर पांडुरंग उभा आहे. 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे 28 युग. काही ठिकाणी असा उल्लेख आहे 28 ही युग ठाऊक नाही त्याचा ठाव लागत नाही असे 28 काही ठिकाणी उल्लेख आहे. काही ठिकाणी असं सांगितलं जातं हाताच्या बोटावर पेरा किती होत ह्या बोटावर किती 14 पेरा होत. ह्या हातावर 14 पेरा दोन्ही हात एकत्र केले 28 युगा 14 दुना 28 ही सुद्धा काही ठिकाणी सांगितलं जातात. म्हणूनच भजनामध्ये जी वाजवली जाते ती ब्रह्मानंद टाळी. सर्वांनी एक पांडुरंगासाठी एकदा टाळी वाजवा जोरात टाळ्या वाजवा. कारण टाळीमुळे एकच टाळी घ्यावी
अभंग सुद्धा आहे बुवा. एकच टाळी घ्यावी. हं? अरे माझा ज्ञान राया हा अभंग आहे बुवा. आणि टाळी वाजवावी बुवा, बरोबर ना. गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. प्रत्येकाने हरिनामामध्ये कधी जर टाळी वाजवला तर आयुष्य वाढते. योगा आहे तो. जर आयुष्य वाढवायचं असेल तर नामस्मरण करा, टाळी वाजवा, दुसऱ्याचा कौतुक करा. आणि आज खास करून कौतुक करायचं आहे ते सन्माननीय रुपईची पाऊसकर यांचा जोरदार एकदा टाळ्या वाजवा. सन्माननीय प्रकाशजी करलकर, संजयजी करलकर, राजा माडेश्वर, राजा सामंत हे मोठमोठी व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत. यांचं कौतुक करा. म्हणून मनपूर्वक सर्वांना धन्यवाद. आईवडिलांची सेवा करा, आयुष्यात काय कमी पडणार नाही. या कलियुगामध्ये आपण म्हणतो महाराष्ट्र सुधारला. माझ्यामध्ये महाराष्ट्र सुधारला नाही. ज्या दिवशी या महाराष्ट्रामधून वृद्धाश्रम नाहीसे होतील, ज्या दिवशी महाराष्ट्रामधून वृद्धाश्रम नाहीसे होतील, त्या दिवशी आपण समजूया महाराष्ट्र सुधारला, महाराष्ट्र सुधारला, महाराष्ट्र सुधारला. म्हणून अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्र, अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्र 500 वर्षानंतर का होईना जागिली. आणि 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्र विराजमान झाले अयोध्येमध्ये. आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नामस्मरण, प्रत्येकाच्या मुखामध्ये हर घर में अब एक ही नाम. एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जय जय राम, राम जय हनुमान की माऊली. कोरसा वर्ण अजिबात ऐकायला येत नाही. काम आहे ती बाहेर येतोय. पण इथे बघा काय हे जर जवळ जाऊ. अरे बोल अरे हसायचं.